राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे, पण यशाच्या सेलिब्रेशनसाठी आमचा नेताच उपस्थित नाही, त्यामुळे एक प्रकारची खंत प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मनात पाहायला मिळते। तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करता भाजपने हॅट्रिक साधलेली आहे आणि भाजपच एक प्रकारे या निवडणुकांमध्ये धुरंधर ठरल्याचं चित्रही पाहायला मिळतंय। सगळ्यात आधी झाल्या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका, सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरला। त्यापाठोपाठ महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, ज्यातही भाजपने राज्यात सर्वाधिक यश प्राप्त केलं आणि आता ग्रामीण पातळीवरच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे। त्यामुळे भाजपने विजयाची हॅट्रिक साधत क्रमांक 1 चा पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध केलाय। 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांची मतमोजणी पार पडली आहे। यावेळी भाजपचं निर्विवाद वर्चस्व समोर येत आहे। एकीकडे शहराचा तोंडवळा ठरणाऱ्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा भाजपने एखादी वर्चस्व प्रस्थापित केलं। सोबतच ग्रामीण महाराष्ट्राचा कणा असलेल्या झेडपीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपने आपली पकड दाखवून दिली। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या प्रचार सभा रद्द केल्या होत्या आणि आता या विजयानंतर प्रदेश कार्यालयामध्ये ढोल ताशे न वाजवण्याची भूमिका भाजपने घेतली आहे। तर भाजपच्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन तर केलं, सोबतच भाजप हा फक्त शहरी भागापुरता मर्यादित असलेला पक्ष आहे, ही एक प्रकारची जी भाजपची इमेज आहे ती पुसून काढत शहर असो, निमशहर असो आणि ग्रामीण भाग असो, सगळीकडे भाजपचं वर्चस्व सिद्ध झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 2014 असेल, 19 असेल किंवा 24 असेल, आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता, पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे। तर आम्ही 2014 सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं, ते 17 मध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर, निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर 1 चा पक्ष आहे। 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 60 ठिकाणी भाजप नंबर 1 वर आहे, महायुतीच नंबर 1 वर आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे। मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे, त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतोय। शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, जनतेचा आवाज बनावा लागतो, पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो। विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही। तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही। आणि महायुतीला आजच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालंय, परंतु अजितदादा सोबत नाहीत। अजितदादांनी अचानक साथ सोडली, अकाली एक्झिट घेतली।